एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती गणित 13वे कर्ण दिला असता चौरस काढणे। या ठिकाणी चौरस काढण्यासाठी आपणास कर्ण दिलेला आहे। प्रथमतः आपण दिलेल्या कर्णा एवढी रेषा AC काढून घ्या। रेषा काढली, त्याला आपण AC नाव दिलं। या AC रेषेचे समान 2 भाग करा। AC या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतलं। A बिंदूवर कंपासचं टोक ठेवून रेषेच्या दोन्ही बाजूस कंस काढले। तीच कृती आपण C बिंदूवर कंपासचं टोक ठेवून केली। आपणास नवीन 2 छेदनबिंदू मिळाले। हे दोन्ही बिंदू परस्परांना जोडून घ्या। रेषा थोडी मोठी काढा, म्हणजे अशा पद्धतीने आपण AC रेषेचा लंबदुभाजक काढला। आता कंपासमध्ये AO एवढे अंतर घ्या। AO एवढं अंतर आपण घेतलं। O बिंदूवर कंपासचं टोक ठेवलं आणि काढलेल्या लंब रेषेला छेदणारे कंस दोन्ही बाजूला काढले। या रेषेवर आपणास नवीन 2 छेदनबिंदू मिळालेले आहेत। ते आपणास परस्परांना जोडायचे आहेत। A बिंदू आणि त्याच्या बाजूचा बिंदू जोडून घ्या। परत B बिंदू आणि त्याच्या बाजूचा एक बिंदू जोडून घ्या। राहिलेले 2 बिंदूही आपणास जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण कर्ण दिला असता चौरस काढलेला आहे। आकृतीला संपूर्ण नावे द्या।